हा दुसरा जो अध्याय आहे किती पॉवरफुल. जसं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, किती लोकांना भीती वाटते? सगळ्यांना वाटते. भीती कधी निर्माण होते? भीती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा एखाद्या रिझल्टशी तुम्ही अटॅच असता. बरोबर. ज्या ज्या पुरुषांना वाटतं ना मी पुरुष आहे, मी रडू नाही शकत, मग तुम्ही मूर्ख आहे. इथे अर्जुन रडतोय. जसं मुला मुलींना कमी रिझल्ट लागल्यावर आई वडील काय म्हणतील, अरे बाजू अरे काय म्हणतील. आणि हे तुमच्या दाम्पत्य जीवनात खरं खरं सांगा पुरुष मंडळी, माताजींनी चांगला स्वयंपाक बनवला, कधी म्हटले तुम्ही काय स्वयंपाक बनवला? सगळ्यांना आश्चर्य वाटत होती, ही बाई हे जात होते, आमची मुलगी अशी, आमचा मुलगा असा, आमच्या घरात असं, आमचं सगळं व्यवस्थित, आमचं सगळं छान छान. ते छान छान इतकं छान छान झालं तिथे की पूर्ण मंदिरात एंटरटेन फुकट. मग झोपत नाही रात्री, वटवाळासारखी घोडासारखी फिरतात. त्यांना भीती फार जास्त असेल. प्रॉब्लेम आहे, कारण ती डॉक्टर होती, 23 वर्षाची मुलगी. माझ्या पाठीला सिरियस प्रॉब्लेम होता, उठता बसता येणं अवघड झालं होतं. इतकी हायपर ऍसिडिटी, काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही, एकदम असं झालं होतं. मी त्या मुलीची मदत घेतली. तर आपण मंगलाचरण पासून सुरू करूया. सगळ्यांनी सोबत म्हणायचंय माझ्या. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरोन् वैष्णवांश्च. श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी नितिनामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्या उपस्थित भक्तांचं स्वागत आपल्या गीता सत्रात. तर गीता अध्याय 2 आपण आज प्रारंभ करत आहोत. झाले सगळे सेट झाले? ओके, करायचं सुरू. तर सगळ्यात पहिले आपण काय घेणार आहोत? मागच्या वेळेला काय घेतलं आपण? पहिले अध्याय 1 घेतला तेव्हा आपण गीता महात्म्य, गीता महात्म्य आपण प्रत्येक अध्यायाचं घेणार आहोत. बरं, कोणाकोणामध्ये संवाद आहे? गीता महात्म्य माता पार्वती आणि भगवान शंकर. माता पार्वतीने प्रश्न विचारला की ह्या गीतेचं काय महात्म्य आहे, तर ते आम्हाला सांगा. तर पहिल्या अध्यायाचं आपण महात्म्य बघितलं, तर त्याच प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायाचं महात्म्य आज बघणार आहोत. तर भगवान शंकर आणि माता पार्वती जेव्हा चर्चा करतात तेव्हा ते कोणाची स्टोरी सांगतात? कोण कोणाला सांगणार आहे त्या दुसऱ्या स्टोरीत? लक्ष्मी देवी आणि भगवान विष्णू. तर आता सगळे जे चॅप्टर्स आहेत तिथे विष्णू आणि लक्ष्मीचा संवाद आहे. ठीक आहे. तर भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात की जसं मी पहिल्या अध्यायाची महिमा सांगितली तुला, त्याच प्रकारे आता दुसऱ्या अध्यायाची तू महिमा ऐक. की हा दुसरा जो अध्याय किती पॉवरफुल आहे. जसं मी जर तुम्हाला प्रश्न विचारला, किती लोकांना भीती वाटते? सगळ्यांनाच वाटतं. किती लोकांना वाटतं की आपण निर्भय व्हायला हवं? ओके, छोटी मोठी भीती सगळ्यांनाच आहे. तर ह्या कथेत ऐकल्यावर तुम्हाला लक्षात येईल की हा दुसरा अध्याय किती पॉवरफुल आहे. तर भगवान भगवान विष्णू माता लक्ष्मीला ही कथा सांगताय. आता ही कथा कुठल्या गावातली आहे? पंढरपूर क्षेत्रातली. कुठली? तर पंढरपुरामध्ये एक देवश्याम नावाचा ब्राह्मण होता. कुठला ब्राह्मण आहे? देवश्याम नावाचा. तर हा खूप यज्ञ करणारा ब्राह्मण आहे, यज्ञ पारंगत आहे. आणि त्याचा सगळ्यात सुंदर जो भाग आहे तो म्हणजे अतिथी सत्कार, गेस्ट रिसेप्शन. तर गेस्ट रिसेप्शन तो खूप छान करतो. तर त्याच्याकडे येणारे जे अतिथी आहेत त्या सगळ्या अतिथींना तो खूप सुंदर अतिथी सत्कार करतो, त्यांचं आदराने सेवा करतो. पण त्याच्या मागे त्याची एकच इच्छा असते. काय? की मला भगवान कृष्णांप्रती प्रेम व्हायला पाहिजे, मला त्यांच्याविषयीचं ज्ञान मिळायला पाहिजे. मग त्याच्याकडे खूप साधू संत येतात, सगळ्यांची तो सेवा करतो. आणि सगळ्यांची सेवा करत असताना मनात काय भाव आहे? मला भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे. आत्मा परमात्म्याचा भेद काय, आत्मा परमात्म्यातलं रिलेशन काय, हे त्याला समजून घ्यायचं. तर या इच्छेने तो तिथे सगळ्यांची सेवा करतो. तर एक दिवस ही खूप सेवा त्याने केली, तर एक दिवस तो जंगलात जातो आणि जंगलात जात असताना त्याला एक खूप तेजस्वी व्यक्ती दिसतो, योग साधना करणारा. आणि खूप तेजस्वी तो आहे, शांत एकदम त्याचं चित्त आहे, स्थिर मन आहे. घरात तिथे बसतो त्याच्या शेजारी. आणि जेव्हा तो डोळे उघडतो तर त्याला वाटतं की किती तेजस्वी हा व्यक्ती आहे, याला आपण प्रश्न विचारला पाहिजे. मग तो काय करतो? त्या व्यक्तीला प्रश्न विचारतो, त्याच्या पाया पडतो आणि त्याला प्रश्न विचारतो की मला सांगा की तुमच्यासारखं मी शांत धीर चित्ताचा कसा काय होऊ शकतो? मग तो म्हणतो ह्या प्रश्नाचं उत्तर मी नाही देणार. तो तू कोण देईल उत्तर? मग तो सांगतो त्याला की ह्या प्रश्नाचं उत्तर एक मेंढपाळ देईल. कोण देणार? मेंढपाळ काय करतो? चारवतो, बरोबर. तो म्हणतो मेंढपाळ देईल. तो म्हणजे त्याला काय ज्ञान आहे? नाही म्हणजे तू त्याच्याकडे जा. म्हणजे कुठे राहतो? इथून पुढे गेल्यावर एक सौपूर नावाचं गाव आहे, तिथे तो मेंढपाळ तुला भेटेल. तू त्याच्याशी भेट आणि तो तुला त्याच्याविषयी माहिती देईल. ठीक आहे. तर त्याचं नाव असतं त्या मेंढपाळाचं मित्रवान. काय नाव आहे? मित्रवान नावाचा मेंढपाळ. तर हा सौपूर गावात येतो आणि तिथे विचारतो की हा मित्रवान कुठे राहतो?
तर ते सांगतात की ह्या वेळेला तो तुम्हाला नदीच्या किनाऱ्यावर भेटेल. मग हा जातो तिथे नदीच्या किनाऱ्यावर आणि तिथे एका मोठ्या दगडावर हा जो मित्रवान आहे बसलेला आहे आणि एकदम शांत चित्त, तिथली हवा एकदम शांत, सगळी झाडं झुडपं हिरवळ, पाणी एकदम संथ गतीने वाहत आहे. तो ते बघितल्यावर इतकं त्याला प्रसन्न वाटतं. तो सरळ त्या मेंढपाळाकडे जातो, मित्रवानकडे, आणि मित्रवानाला त्याच्या जवळ बसतो त्याच्या पायाशी. आणि मित्रवानाला मग तो म्हणतो, तू इतका शांत धीर गंभीर कसा काय झाला म्हणे? तू तर साधारण मेंढपाळ आहे, तुझ्याकडे कस काय इतकी शक्ती आली की तुझ्या मनावर तुझं नियंत्रण आहे? तुला भीती नाही वाटत एवढ्या जंगलात? मग तो मित्रवान म्हणतो, नाही, मला इथे बिलकुल भीती वाटत नाही. म्हणे, तू कस काय भगवत चिंतनात इतका लीन झाला? मग तो जो मेंढपाळ, मेंढपाळाचं नाव काय काय नाही? मित्रवान. आता मित्रवान त्याला सांगतो की माझ्या आयुष्यात एक घटना घडली, नीट ऐका. काय घटना घडली? तर तो म्हणतो, एकदा खूप आधीची गोष्ट आहे, मी अशाच मेंढ्या चारायला निघालो आणि मेंढ्या चारत असताना अचानक काय झालं की आमच्या समोर एक वाघ आला, सगळ्या मेंढ्या आणि हा त्यांच्या मागे मागे. तर अचानक वाघ आल्यामुळे सगळ्या मेंढ्या पळून गेल्या आणि हा पण, त्याला याचा जीव प्रिय, हाही पळून गेला. पण त्या वाघाने एक मेंढी धरली. आता ती मेंढी जी आहे आणि हा वाघ यांच्या दोघांमध्ये संवाद होतो. हा वाघ फक्त त्या मेंढीकडे बघतोय, आवाज नाही, किंचाळणं नाही, डरकाळी नाही. तर ती मेंढी त्याला म्हणते, खा ना, तू खायला आला ना. जसं आपल्याकडे प्रसादाच्या आधी आपण काय म्हणतो, महाप्रसाद आहे, तर ती म्हणते, मन महाप्रसाद. तर तो वाघ तिला म्हणतो, नाही म्हणे, आज काही खायची इच्छा नाही, पाटील दरबारात काही जायची इच्छा नाही म्हणे आज. मग तू त्या मेंढीला विचारतो, तुला भीती नाही वाटली म्हणे मला बघून? ती मेंढी म्हणते, नाही, मी तुझं खाद्य आहे, तू खा म्हणे, मला काही भीती नाही वाटत. मग ती मेंढी त्याला विचारते, म्हणे, तू तो इतका आला तेव्हा इतका उग्र होता, आता कसं काय शांत झाला? तो म्हणे, हो, मला रागच येत नाही म्हणे तुला बघितल्यावर, असं खावासं वाटतच नाही म्हणे. मग आता ह्या दोघांचा संवाद कोण ऐकतंय? मित्रवान ऐकतो. मग ती मेंढी आणि तो वाघ ते म्हणतात, चल आपण जाऊन त्या मित्रवानला विचारू. आता मित्रवानच्या अंगाला घाम कारण वाघ कोणाकडे येतोय? त्याच्याकडे. आता त्याला घाम सुटतो, पण तो म्हणतो, अरे बकरी पण येते, वाघही येतो, घाबरायचं काय म्हणे. मग त्याला थोडा धीर येतो. मग मित्रवानला तो वाघ आणि बकरी विचारते की आमच्या दोघांमध्ये इतकं परिवर्तन कसं काय झालं की बकरीला भीतीच वाटत नाहीये आणि याला नॉनव्हेज खावासंच वाटत नाही. आता मित्रवान म्हणतो, मलाही माहित नाही, मी तर घाबरून पळून गेलो म्हणे दोघांमध्ये. मग ते म्हणतात, चल आपण शोधू, इथेच कोणाकडे तरी उत्तर असेल म्हणे. तर ते चालता चालता त्यांना एका झाडावर एक मोठं वानर दिसतं आणि एकदम शांत बसलेला आहे तो वानर. तो एवढ्या पूर्ण जंगलात हा कसं काय शांततेत बसलाय? मग ते त्या वानराला विचारतात, म्हणे, तू इतका धीर गंभीर कसं काय? तुला भीती नाही वाटली? हा सिंह, हा वाघ आला, इतके प्राणी इथे येत असतात, पशु पक्षी. तो म्हणे, नाही, मला नाही भीती वाटत. मग आता तो त्याची स्टोरी सांगतो की तू कसं काय इतका निर्भय झाला. आपला प्रश्न काय होता? भीती, बरोबर, सगळ्यांना भीती वाटते. मग तो माकड त्यांना एक स्टोरी सांगतो. आता कोण कोणाकडे गेले सांगा बरं? बरोबर, कोणाकडे गेले? वानराकडे. आता तो वानर स्टोरी सांगणार त्यांना, पुढची स्टोरी, आधी जी घडलेली. मग तो तिथे सांगतो की इथे एक खूप मोठे ऋषी राहत होते म्हणे. तर हे जे ऋषी इथे खूप तपस्या करायचे आणि इथून जर तुम्ही पुढे गेला तर तिथे खूप जुनी शंकराची पिंड आहे आणि त्या शंकराच्या पिंडीची स्थापना ब्रह्माजींनी केली. तर हा जो साधू होता, हा साधू तिथे काय करायचा, त्याचं नाव होतं सुकाम. काय नाव होतं त्याचं? हा सुकाम नावाचा जो मोठा ऋषी होता, हा तिथे तपस्या करायचा. रोज पिंडीला पाणी,
जंगलातनं फुलं तोडून आणणं, फळं तोडून आणणं आणि पिंडीला वाहणं, खूप सुंदर सेवा करायचं. खूप वर्ष त्याने ती तपस्या केली, सेवा साधना तिथे करायची. त्याच्या मनात एकच इच्छा की मला भगवान कृष्णांविषयी जाणून घ्यायचंय, मला पण पूर्ण निर्भय व्हायचंय, मला कसलीच भीती नको आयुष्यात, माझं चिंतन फक्त भगवंताप्रती पाहिजे. हा जो सुकाम आहे खूप वर्ष तिथे सेवा करतो शंकराची. आणि एक दिवस तिथे मोठ्या साधूंचा समूह येतो आणि त्या मंदिरात ते थांबतात जिथे शंकराची पिंडी. आता शंकराची पिंडी, ते सुकाम, त्याची सेवा साधना चालली आहे. तो इतका आनंदी होतो की इतके मोठे मोठे साधू इथे आले आणि या साधू संतांची तो सेवा करतो. जंगलातली फळं फुलं तोडून आणतो, त्यांना छान पाणी घेऊन येतो, खूप छान सेवा करतो. आणि त्या साधूंना तो काय म्हणतो, मला पण तुमच्यासारखं निर्भय व्हायचंय, मला पण तुमच्यासारखं भगवत चिंतनात लीन व्हायचंय, काहीतरी मार्ग सांगा. मग आता काय मार्ग देणार, त्याला भगवान कृष्णांविषयी जाणून घ्यायचं. मग त्यावेळेला ते साधू काय करतात, त्यांच्याकडे एक हातोडा आणि छेनी असते. तर ते गीतेचा दुसरा अध्याय दगडावर कोरतात. या अध्यायात 72 श्लोक आहेत. किती श्लोक आहेत? तर 72 श्लोक ते दगडात कोरतात तिथे आणि ते सांगतात, त्याला शिकवतात की श्लोक कसे वाचायचे सुकामला. आणि सुकाम ते सगळे 72 श्लोक त्यांच्याकडनं शिकतो आणि ते सांगतात रोज ह्या 72 श्लोकांचं पाठांतर करायचं दिवसभर. आणि बघता बघता सुकाम ते श्लोकांचं पाठांतर दिवस रात्र आणि बघता बघता त्याच्या मनातली जी भीती असते की माझा मृत्यू होईल, हे होईल, ते होईल, असं होईल, फ्युचरमध्ये काय होईल, माझा रिझल्ट काय लागेल, है ना, मी इतकी मेहनत केली आहे, सरांचं घरी भांडण झालं, त्यांच्या बाईक बरोबर कमी मार्क दिले, बऱ्याच मुलांना चिंता असते, काय होईल माझं, कसं होईल, लग्न होईल की नाही. बऱ्याच लोकांचा प्रश्न, लग्न होईल की नाही, पैसे मिळतील की नाही, जॉब मिळेल की नाही, कांदा पिकेल की नाही, कांद्याला तर पाणी नाही. तर तो काय दुसरा अध्यायाचा पाठ करत 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 त्याच्या मनातली सगळी भीती संपते आणि त्या वातावरणात त्या दुसऱ्या अध्यायाचं जे तरंग असतं, शब्दध्वनी तिथे साचतात. आणि म्हणून हा जो वाघ आला आणि ती मेंढी, दोघांनीही आपले मूळ स्वभाव सोडून दिले. एकाला भिण्याची सवय होती आणि एकाला आक्रमण करण्याची. तर त्या वातावरणात जिथे तो दुसरा अध्याय पाठांतर खूप काळ केलं गेलं, त्यामुळे त्या जागेत प्रवेश केल्या गेल्या दोघांचे स्वभाव बदलले. आलं लक्षात कशामुळे ते दोघं विरुद्ध वागत होते? त्या दुसऱ्या अध्यायाचं पाठांतर. म्हणून बघा, कालांतराने हॉटेल बंद पडेल जर तुम्ही रोज म्हणजे दर आठवड्याला जे भजन कीर्तन केलं ना आणि त्याची जबाबदारी तुमची आहे, पडणारच. कारण ही शुद्ध ध्वनी आहे. तुम्ही जे नाम संकीर्तन करतात, आता हे जे श्लोक आपण पाठांतर करणार आहोत, राधा माधव तुम्ही गायलं, नरसिंह आरती तुम्ही गायली, अवघड आहे खालच्यांचं. कालांतर. आणि ज्यांना ज्यांना खूप राग येतो, ज्यांना ज्यांना खूप नॉनव्हेज खावं असं वाटतं, काही काळजी करायची, हे जे श्लोक आपण देतो ते रोज पाठ करा. जाणार म्हणजे जाणार आणि न कळत जाणार. तुम्हाला त्याच्यासाठी वेगळा सराव करावा लागणार नाही, गॅरंटी आपली. फेल झालं तर पैसे तर काही दिले नाही. म्हणजे काय, तुमचा वेळ भगवंत तुम्हाला वाढवून देतील. इतकी ताकद या श्लोकांमध्ये आहे. म्हणून आपण आज किती मुलांनी रेकॉर्डिंग केली? शुभम 17 मुलांनी आज त्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. तर सगळ्यांसाठी आपण एक वेळा हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. तर या 17 मुलांची जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यांनी आपापल्या ग्रुप्सवर व्हायरल करायचं आहे. ठीक आहे. तर प्रभूंच्या ग्रुपवर ऑलरेडी 25,000 त्यांचे फॉलोअर्स आहेत. त्यांच्या ग्रुपवर सगळ्यात पहिले जातील आणि आपापले जिथे जिथे कम्युनिटीचे ग्रुप असतील तिथे या मुलांची व्हिडिओज तुम्हाला फॉरवर्ड करायचे. आणि
याच्यापुढे अजून सुंदर सुंदर व्हिडिओज आपण मुलांचे काढणार आहोत, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत गीता पोहोचली पाहिजे. ठीक आहे. तर आपण कुठली स्टोरी घेतली आता? गीता महात्म्य. कुठला अध्याय? दुसरा अध्याय. ठीक आहे. मागे आवाज येतो? क्लिअर आहे आवाज? तर दुसऱ्या अध्यायाची विशेषता काय पहिले ते समजून घ्या. दुसरा जो अध्याय आहे गीतेचा, तो पूर्ण गीतेचा सार आहे. काय म्हणजे गीता जर तुम्हाला संक्षिप्त रूपात समजून घ्यायची असेल, कुठला अध्याय वाचायचा? इतकं सिंपल. म्हणजे पूर्ण गीतेत मध्ये काय सांगायचंय भगवंताने ते 72 श्लोकात सगळं सांगून टाकलं. इतका पॉवरफुल हा दुसरा अध्याय. किती लोकांनी गीता आणली? दाखवा वर करून. हा जर वरती करा ना व्यवस्थित. वा वा वा, खूप सुंदर. आणि पुरुष मंडळी प्रसादाला दर आठवड्यात पुढच्या वेळेला घरून आपली आपली गीता घेऊन ये. गीता म्हणजे भगवद्गीता, दुसरी गीता भगवद्गीता. ठीक आहे. गीता घरून घेऊन यायची सगळ्यांनी. ही अशी आहे यथारूप, घेतल्यापासून प्लास्टिक कव्हर बंद आहे, तिला घेऊन यायची, तिथे फोडायचं, उद्घाटन करायचं ते गीता. तर ह्या आज जो आपण सेक्शन घेणार आहोत 30 श्लोकापर्यंतचा, त्याला काय म्हटलं गेलंय? गुह्य ज्ञान. काय म्हटलंय? गुह्य ज्ञान. गीतेमध्ये 3 प्रकारचे ज्ञान आहे. गुह्य, गुह्यतर, गुह्यतम. सांगा बरं. तर तम. ओके. तर आता जे सेक्शन आपण घेणार आहोत तो खूप 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 महत्वाचा आहे. हा इतका महत्वाचा आहे की याच्याशिवाय जर तुम्ही अध्यात्म करत असाल तर तुमच्या अध्यात्माला 0 व्हॅल्यू. किती किती? म्हणून याला काय म्हटले? गुह्य ज्ञान. हे जर तुम्हाला अध्यात्म शिकवत नसतील तर तुमचा अध्यात्म अपूर्ण आहे. एकदम क्लिअर. मग तुम्हाला पटलं तर घ्या, नाही पटलं तर, कारण हे फार गरजेचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान ज्याच्याकडे आहे त्याला भीती कालांतराने 100% जाणारच. गॅरंटी जाणारच. बरं काय असं या ज्ञानामध्ये ते आज आपण बघूया. ठीक आहे. तर एक एक श्लोक घेण्याचा प्रयत्न करू आणि पुढच्या वेळेचे श्लोक जे आहेत आत्तातल्या श्लोकातले असतील. ज्या ज्या मुलांना गायचे आहेत शुभम प्रभूंना तुम्ही भेटू शकता. ठीक आहे. करायचं सुरू. दुसरा अध्याय. रेडी? सुंदर. माझ्या मागे श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक दिसतोय तुम्हाला? ओके. मोठा करायचा अजून? दिसतोय सगळ्यांना? मागे दिसतोय सगळ्यांना? संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. तुम्हाला म्हणायचंय संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णकुलेक्षणम् विषीदन्तम् इदं वाक्यम् उवाच मधुसूदन. सुंदर. खूप छान. छान सगळ्यांनी. तर इथे संजय बोलला काय?
मागच्या अध्यायात आपण पाहिलं की अर्जुन इतका घाबरला. कशामुळे घाबरला? त्याच्या आप्तेष्टांना बघितल्यामुळे काय झालं की यांच्याबरोबर युद्ध करायचंय आणि युद्धामध्ये हे सगळे मारले जाणार. बरोबर. आपल्याला सगळ्यात जास्त भीती कसली वाटते? 3 सगळ्यात टॉपच्या भीती सांगा. हा, बोलणं बरोबर. स्टेज डेअरिंग. दुसरं माझ्याकडे बघून काय म्हणतो बरं, भूत ही तुमची आहे, कॉमन नाही, पण ठीक आहे. एलियन नाही, वो तो इधर नहीं है. रिझल्ट. बरोबर. आणि तिसरं 3 नंबरवर आहे सध्या डेट. पण सगळ्यात पहिले 2 जे आहेत ते म्हणजे बोलणं, पब्लिक समोर बोलणं, आणि दुसरं आहे रिझल्ट. या 2 गोष्टींना घेऊन काही लोक म्हणजे फार डिप्रेशन मध्ये, त्याच जागेत राहणं, तिथेच वावरणं. काय होतं ना, हे बघा, भीती कधी निर्माण होते? भीती तेव्हाच निर्माण होईल जेव्हा एखाद्या रिझल्टशी तुम्ही अटॅच असता. बरोबर. आता ज्या लोकांकडे माईक नव्हता, बिंदास गात होते ना, काही गायलं कोणाला. आता यांच्याकडे माईक द्या, तू घे. का? कारण तर सगळे ऐकतील ना. हा, मग ते म्हणते हा काय सरांना येतच नाही, टीचर आहेत बरं का म्हणे. बर, रिझल्ट. जिथे रिझल्ट आहे तिथे भीती येणारच, हा स्वभाव आहे. म्हणून इथे अर्जुनाला ना रिझल्ट मध्ये काय दिसत होतं? आपल्या आप्तेष्टांची मृत्यू. त्यामुळे तो घाबरला. आणि इथे ते सांगतायत तम तथा कृपया आविष्ट. त्या कृपेने, त्या दयेने तो आविष्ट झाला. अश्रुपूर्ण रडायला लागला. कोण? म्हणून ज्या पुरुषांना वाटतं ना मी पुरुष आहे, मी रडू नाही शकत, मग तुम्ही मूर्ख आहेत. इथे अर्जुन रडतोय. पुरुष झाले म्हणून रडायचं नाही असं कुठेही लिहिलेलं नाही. वाटलं रडावं असं तर रडायचं. आजकाल ते मॅचो मॅन दाखवतं ना, की हा अल्फा मॅन म्हणजे का एकदम स्ट्रॉंग, याला काही होत नाही, दगडासारखा आहे. तो खरोखरच दगड आहे, त्याला रडायलाच येत नाही. बरं, असंही काही नाही की फक्त लेडीजने रडायचा ठेका घेतला. इथे अर्जुन रडतोय. पुरुष आहे, नुसता पुरुष नाही, राजा आहे तो, तरी तो रडतोय. भावना व्यक्त करायला शिका. बऱ्याच वेळेला पुरुष मंडळी करत नाही. तसं करू नका, कारण भावना जर तशाच राहून गेल्या मनात तर त्याचा आजार तयार होईल. ही सिरियस गोष्ट आहे. म्हणून रडून मोकळं करता येईल तर रडून मोकळं करा, बोलून मोकळं करता येईल तर मोकळं करा. त्याला ठेवू नका, कोणाशी तरी बोला. नाही तर एकदा इथे गेलं ना, मग ते एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन, ऍसिडिटी, अल्सर, कॉन्स्टिपेशन सगळं सुरू होईल. भीती तुम्ही दाबून ठेवली. एक खूप मोठे उद्योगपती आहेत नाशिकमध्ये, तर त्यांचा भाऊ एक्सपायर झाला. मोठा माणूस आहे, 2 मर्सिडीज गाड्या आहेत त्याच्या. पण त्याने काय केलं, जगाला हे दाखवायला की बघा मी किती स्ट्रॉंग आहे, मला काही वाटत नाही. तो रडलाच नाही त्याचा भाऊ मेल्यावर. लोक काय विचार करतील, इतका मोठा करोडपती आणि रडतो, रडलाच नाही, त्याने दाबून ठेवलं. त्याला खूप इच्छा होती, वाटायचं रडावं असं. आपला भाऊ मेला, सख्खा भाऊ मेला, नाही रडला तो. कालांतराने 1-1.5 वर्षाने एकदम मीटिंग मध्ये बसला तो, आणि बसल्या त्याला अचानक हुंदका आला. असं वाटतं ना मध्येच रडायला येतं. त्याने दाबायचा प्रयत्न केला, पण दाबल्यामुळे त्याला इतकं विचित्र वाटायला लागलं, उलटी सारखं, मळमळ, असं वाटायचं पळून जावं इथून. त्याला अचानक काहीतरी वेगळं व्हायला. तो टॉयलेटमध्ये गेला आणि उलटी करायचा प्रयत्न कर, काही होईच ना, असं त्याला सारखं व्हायला. आणि ते इतकं वाढलं की दिवसाला 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा व्हायला. त्याला लक्षात आलं की हे काहीतरी वेगळं आहे, रेग्युलर नाही काहीतरी.
सगळे डॉक्टर, सायकोलॉजिस्ट, सायकेट्रिस्ट, औषधं ते काय देतात, झोपेच्या गोळ्या देतात, झोपून घ्यायचं, त्याच्याने फरक नाही पडत. तर तो काउन्सिलर केला. मग जेव्हा त्याने ते काउन्सिलिंग सेशनमध्ये त्याने विचारायला सुरुवात केली पूर्ण हिस्ट्री, त्याचं चाइल्डहुड, आणि तेव्हा लक्षात आलं की त्याने त्याच्या भावाची जी घटना आहे ना ती दाबून टाकली. रडला नाही तो. मग जेव्हा त्याने ते एक्सप्रेस करायला सुरू केलं, कालांतराने 2-4 महिन्यात तो नॉर्मल व्हायला. इमोशन सप्रेस करायचे, एक्सप्रेस करायला शिकायचं. आपला हा परिवार कशासाठी दिला आपल्याला? हा एक्सप्रेस करण्याची जागा आहे की प्रभूजी असं वाटतं, हे नाही होते, हे वेगळं वाटतंय, काहीतरी वेगळंच होतंय आयुष्यात. बोला, मार्ग सापडतात. दाबल्याने कुठलाही प्रश्न सोडला जात. अर्जुन रडतो इथे, कृपया आविष्ट, अश्रू पूर्ण, डोळे गच्च भरले पाण्याने, टप 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 अश्रू पडतायत. कोणाचे? अर्जुन. विषीदंतमिदं वाक्यम वाच मधुसूदन. आणि त्या मधुसूदन कृष्णासमोर अर्जुन बोलला. आता भगवंत काय बोलले बघा. आता भगवंत, हे चूक आईवडील नेहमी करतात जी भगवंताने केली. श्री भगवान वाच कुतस्त्व कश्मलमिदं कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितं अनार्यजुष्टम् अस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. भगवंत पहिल्या त्याच्यात जेव्हा मुलं चुकतात ना, आई वडील काय करतात? लगेच राग होतात. रिझल्ट खराब आला, लगेच राग होतात, है ना? ती हो करतात. पण मम्मी पप्पाने घेऊन ये पुढच्या वेळेला, मम्मी सांगतो. भगवंताला जेव्हा कळलं की अर्जुन युद्ध करायला नाही म्हणतोय, भगवंत म्हणतो कुतस्त्वा, अरे कुठून आलं? कश्मल, हे तुझं जे दुर्बलता दिसते, ही कश्मल, ही त्रुटी तुझ्यात दिसते, ही कुठून आली? कुतस्त्वा कश्मलमिदं. आणि ते पण कधी? विषमे. अरे संकटकालीन स्थितीमध्ये तू खंबीर पाहिजे, धीर झाला पाहिजे, तू तर तुझी हिंमत सोडून दिली. अनार्य जुष्टम, एकदम गावंडळ वागतोय, एकदम मूर्ख माणसासारखा वागतो. अनार्य जुष्टम, अस्वर्ग्यम, याच्याने स्वर्गप्राप्ती होईल का? अकीर्तिकरम, याच्याने तुझी कीर्ती होईल का? अर्जुन, जसं मुला मुलींना कमी रिझल्ट लागल्यावर आई वडील काय म्हणतील? अरे बाजू, अरे काय म्हणतील, तुझे काका काकू काय म्हणतील, है ना? त्यांना पोराची काही काळजी नाही. त्यांना आजूबाजूच्या लोकांची जास्त आहे. ते काय म्हणतील, हे काय म्हणतील. अरे जे म्हणतील ते म्हणतील ना. पोराने मेहनत घेतली, त्याच्याकडे लक्ष नाही का तुमचं? दिवस रात्र मुलं जागतात, त्याच्याकडे जागा ना, जागतात ना मुलं, टीव्ही बघत बघत जागतात. नाही नाही, कसे जागतात? पुस्तक घेऊन झोपतात. तुम्हाला काय करायचंय ते शेजारचा काय म्हणेल, काका काय म्हणेल, काकू काय म्हणेल, त्याच्या मेहनतीला दाद द्या की बाळा खूप चांगलं केलं, ठीक आहे, आपण पूर्ण प्रयत्न केला, आता जे मिळतील ते मार्क मिळतील. त्याच्या मेहनतीला प्रोत्साहन द्या. आणि हे तुमच्या दाम्पत्य जीवनात पण खरं खरं सांगा, पुरुष मंडळी, माताजींनी चांगला स्वयंपाक बनवला, कधी म्हटले तुम्ही काय स्वयंपाक बनवला ग? नाही. अरे प्रत्येकाला ती पाठीवर थाप पाहिजे ना, की नाही बाबा आपण जळलेली चपाती बोलू नको का ग, हे काय? तुझा जसा मेकअप गोरा गोरा असतो ना, चपाती गोरी गोरी, ही काय जाळून आली, ते काळ काळ काळ. कधी स्तुती केली का आपण माताजींची? केली का सर? नाही, तुम्ही केली? तुम्हाला चांगलंय, तुम्ही करतात म्हणून चांगलं जेवायला मिळतं.
बरं, माताजींनी कधी केली का प्रभूजींची स्तुती? का हो तुम्ही इतक्या दिवसांनी गिफ्ट आणलं, का हो तुम्ही इतक्या दिवसापासून मला काही रागवले नाही, काही बोलले नाही, केली का तुम्ही तारीफ? नाही. केली? काय केली? दोघं पार्टीची चूक आहे. आपल्याला चुका लवकर दिसतात. चांगलं दिसतं का? भगवंताला नंतर कळेल की असं बोलायला. चूक झाली ना, चूक चार चौघात कधीच करेक्ट करायची नाही. इथे भगवंताने सगळ्यांसमोर, किती लोकांसमोर, किती लोक आहेत तिथे? इथे नाही, म्हणजे तिथे युद्धात 1864 करोड लोकांसमोर अर्जुनाला डायरेक्ट मूर्ख, बावळ, हे काय? कोणालाच नाही आवडत, कोणालाच नाही आवडत. तुम्हाला त्रुटी दिसली ना, एकांतात जायचं आणि तिथे त्रुटी दुरुस्त करा. सगळ्यांसमोर काय करायचं? फक्त स्तुती. तुम्हाला स्तुती करायची ना, सगळ्यांसमोर सारखं सारखं करायचं. अहो यांनी हे केलं, अहो यांनी हे केलं. आणि चूक जर सांगायची असेल एकट्यात, तिथे फक्त दोघच पाहिजे. हे जर केलं ना, तुमचे रिलेशन कधीच खराब होणार. आता याच्यामुळे काय झालं, त्या दोघांचे रिलेशन खराब झाले, लगेच इन्स्टंट रिझल्ट दिसला बघा तुम्हाला. आता थोडं पुढे जाऊ आपण. हे बघा आता अर्जुन काय बोलला. 4था श्लोक. अर्जुन उवाच कथं भीष्मम् अहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजारौ अरिसूदन. आता इथे अर्जुनाने भगवंतासाठी 2 शब्द वापरले, मधुसूदन, अरिसूदन. हे दिसले तिकडच्या कोपऱ्यात, दुसऱ्या आल्यानीच्या कोपऱ्यात. कुठले 2 शब्द आहेत? जोरात, मागचे आणि दुसरं. आता इथे अर्जुन इतका चिडला भगवंतावर, इतका चिडला, तर तो काय म्हणतो, कथम भीष्म अहम सांख्ये द्रोणम च. तुमचं नाव मधुसूदन आहे, म्हणजे मधु दैत्याचा वध करणारा. नाव काय त्याचं? अरिसूदन, शत्रूला मारणारा. अरि म्हणजे कोण? शत्रू, शत्रूला मारणारा. भगवंता तुमचं नाव काय? अरिसूदन, मधुसूदन. तुमचं नाव संदीपनी सूदन आहे का? संदीपनी मुनी कोण होते? गुरु, बरोबर. इथे त्याचे गुरु कोण आहेत अर्जुनाचे? द्रोण. हे बघा इथे द्रोणाचं नाव आहे. कृष्णाच्या आजोबाचं नाव काय? कृष्णाच्या आजोबाचं नाव शिवसेन. अर्जुन आजोबा नाही तुम्हाला? कृष्णाच्या आजोबांचं नाव होमवर्क आहे तुम्हाला, पुढच्या वेळेला घेऊन या. तरी ते तो काय सांगतोय, तुमचं नाव तुमच्या आजोबांचं वध केलं असं आहे, तुमचं नाव तुमच्या गुरुचा वध केला असं आहे? नाही. जर तुम्ही तुमच्या गुरुचा वध केला नाही, तुम्ही तुमच्या आजोबांचा वध केला नाही, तर द्रोणम आणि भीष्म तुम्ही मला माझ्या आजोबांचा आणि माझ्या गुरूंचा वध करायला का लावता? तुमचं नाव अरिसूदन, मधुसूदन, मग मला कशाला मारायला लावतात? अर्जुन एकदम चिडला बघा. ठीक आहे, 4था श्लोक. मग तो इथे 5व्या श्लोकात सांगतोय की जर तुम्ही तुमच्या गुरुला मारलं नाही, तुम्ही तुमच्या आजोबांना मारलं नाही, मला कशाला मारायला लावतात? आणि मला काय करायचं आहे? भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. तो म्हणतो यांना मारून रक्तरंजित संपत्ती मला शेवटच्या वेळी. भुंजीय भोगान रुधिर, रुधिर म्हणजे रक्त, रक्ताने रंजित मला ते धन वैभव नको. तरीही तिथे त्याच गोष्टी सांगतात. आता अर्जुन कन्फ्यूज झाला. अरे मी तो उलट उत्तर दिलं भगवंताला, असं बोलायला नको होतं. ती रागाची लाट आल्यावर कसं होतं ना, आठवतं तुम्हाला? एखादा प्रसंग आठवा, रागाची, काय मारू, काय
काय बोलू मी काय नाही, काय बोलू नाही होतं ना. आता ती लाट शांत झाल्यावर आपण डोकं खाजवतो, उगाच बोलू नये, नको बोलायला पाहिजे. आता अर्जुनाची लाट शांत झाली. आता अर्जुन बघा काय बोलला. कुठला श्लोक आहे? 7. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढचेता यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कोणाला आवडेल ट्राय करायला? तुम्ही म्हणा, तुमच्या मागे आम्ही म्हणू. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढचेता. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. खूप सुंदर, छान छान. तर इथे अर्जुन काय सांगतोय? कार्पण्य दोषो, माझ्यामध्ये भगवंत काय झालंय? कार्पण्य आलंय. कार्पण्य म्हणजे काय? कृपण, ज्याला आपण म्हणतो कंजूस. कार्पण्य दोष. उपहत, उपहत म्हणजे जन्म घेतलाय त्याने. उपहत स्वभाव, माझ्या स्वभावात कार्पण्य आलंय. आणि कसं आहे ते? पहतच पृच्छामि त्वां धर्म समूढचेत. काय करायचं आणि काय नाही करायचं मला कळत नाही कृष्ण. यश्रेयस्यान्, माझ्यासाठी श्रेय काय, माझ्यासाठी चांगलं काय ते मला कळत नाही. निश्चितम, निश्चितपणे काय ते मला कळत नाही. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्न. आता कृष्ण मला कळत नाहीये, म्हणून मी काय करतोय? तुझा शिष्य व्हायला तयार आहे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्न. प्रपन्न म्हणजे शरणागत. हे बघा, एक लक्षात ठेवा, लाईफमध्ये जेव्हा जेव्हा कन्फ्युजन होईल, मदत घ्या, लाजू नका. इथे अर्जुन आणि कृष्ण मित्र आहेत, पण अर्जुन त्याचा शिष्य व्हायला तयार झाला. होऊ शकतं एखादा व्यक्ती वयाने मोठा असेल, एखादा व्यक्ती वयाने लहान असेल, पण अनुभवाने मोठा असेल. हे दोघं बरोबरीचे, आणि बरोबरीच्या लोकांकडनं सल्ला घेणं खूप जड आहे. पण अर्जुनाने त्याचा अहंकार बाजूला ठेवला. लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, इतके मोठे झाले आणि त्यांना असा त्रास होतो, बाप रे बाप. आपण लाजतो आणि मदत घेत नाही. इथे लाजण्याची गरज नाही. अर्जुन गेला. यश शिष्यस्तेऽहं, तो शिष्य व्हायला तयार झाला. कोणाचा? त्याच्या स्वतःच्या भावासारखा, म्हणजे बरोबरीच्या वयाचा मित्र. अहो, लाजता कशाला? मोठे झाले म्हणजे त्रास गेले असं होत नाही. आजकाल दुर्दैवाने समाजात खूप जास्त इमेज कॉन्शियस झालो आपण. मला अजून आठवतं, मी हा प्रसंग कधीतरी शेअर करतो, पण तुमच्यासमोर शेअर करतो. लॉकडाऊनमध्ये माझी हेल्थ खूप जास्त खराब झाली, खूप जास्त. कारण मला सारखं ट्रॅव्हलिंग करायची सवय होती, फिरायची सवय होती, लोकांमध्ये बसणं, उठणं, चर्चा करणं, सगळ्या. पण ते लॉकडाऊन इतकं भयंकर होतं, माझी तब्येत खूप जास्त खालावली, अति खालावली. आणि त्यावेळेला तुम्हाला खोटं वाटेल, मला ट्रेन करणारी जी व्यक्ती होती, किती वयाची असेल? आता माझं वय 44. तुम्ही म्हणा, हा प्रभूजी लाल कपड्यामध्ये फिरतात, त्यांना कसं काय त्रास होईल?
मला ट्रेन करणारी मुलगी होती. विचार करा. आता मी तर आपल्याला एखाद्या स्त्रीला प्रॉब्लेम असेल पुरुषाकडे नाही जाणार, कारण पुरुषाला असेल स्त्रीकडे नाही जाणार, पण त्यावेळेला मला एकच व्यक्ती अवेलेबल होती, कारण ती डॉक्टर होती. 23 वर्षाची मुलगी. माझ्या पाठीला सिरियस प्रॉब्लेम होता, उठता बसता येणं अवघड झालं होतं. इतकी हायपर ऍसिडिटी, काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही, एकदम असं झालं होतं. मी त्या मुलीची मदत घेतली का, कारण मला बरं व्हायचं होतं. मी जर लाजत बसलो असतो, हा इथं मुलगी आहे, काय विचार करेल माझ्याबद्दल, माझ्या तर अर्ध्या वयाची, ही मला शिकवेल. काही काही वेळेला मुलं आई वडिलांना देतात ना, आई असं करू नको. आई काय म्हणते, तुझी चड्डी मी धुतली. अरे ते चड्डीचं काय घेणं, चड्डी कुठून आली? अरे होऊ शकतं ना त्या मुलाकडे मुलीकडे तुमच्यापेक्षा एखादा चांगला सोल्युशन असेल, तिचा अनुभव जास्त असेल काही गोष्टींमध्ये. आपण लाजतो, काही गरज नाहीये. इथे अर्जुन शिष्य व्हायला तयार झाला. शिष्य तेम शादी माम त्वम प्रपन्न, तू सांगशील ते करायला मी तयार आहे. कृष्ण, लाजू नका, लाज सोडा. कशाला लाजतोय आपण? हा परिवार कशासाठी तयार केलाय आपण? हा परिवार आहे आपला, ही फॅमिली आहे. ह्या जागेला जोपर्यंत, ह्या लोकांना जोपर्यंत तुम्ही परिवार म्हणून समजत नाही, तुम्ही प्रगती नाही करू शकणार, तुम्ही मनमोकळे नाही जगू शकणार. हा आपला परिवार आहे. इथे बिनधास्त सांगायचं, प्रभूजी हा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम. काही वेळेला ना नुसतं बोलल्यानेच सगळं मोकळं होऊन जातो. काही वेळेला फक्त ऐकून घेणारा पाहिजे का आपल्याला, इतकं सोपं असतं. पण बोलतो का आपण? किती लाज वाटते, ते काय म्हणतील, ते काय विचार करतील. अरे काय करायचं आपल्याला? आपल्याला बरं व्हायचंय, आपल्याला आनंदी जीवन जगायचंय. किती रडत रडत जगणार, किती जगणार? आमच्याकडे एक माताजी, त्या असं दाखवतात की जगातल्या सगळ्यात आनंदी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना रंगीबिरंगी आहेत त्या माताजी. त्यांचे कपडे, आणि त्या अर्धा किलोमीटरवरनं पण तुम्हाला त्यांचा गंध आहे, माताजी आल्या. इतका स्ट्रॉंग परफ्यूम लावतात. कोणी म्हणेल, मंदिराच्या गेटवर जरी आल्या तरी कळतं की आल्या, माताजी आल्या. त्या असं दाखवतो, इतके हॅपी, इतके हॅपी. आणि त्या दिवशी अनाशाने त्यांची मुलगी आली मंदिरात, आणि त्या मुलीचा बॉयफ्रेंड होता. आणि त्या मुलीने काहीतरी झालं आता त्यांच्या दोघांमध्ये मंदिरात, आणि ती मुलगी गेटवर गेली, जिथे तिची गाडी लावली, तिचा मित्र तिथेच होता. आणि त्या मंदिराच्या गेटवर इतकं जबरदस्त भांडण, इतकं जबरदस्त भांडण. सगळ्यांना आश्चर्य वाटत होतं की ही बाई हे दाखवते, आमची मुलगी अशी, आमचा मुलगा असा, आमच्या घरात असं, आमचं सगळं व्यवस्थित, आमचं सगळं छान छान. ते छान छान इतकं छान छान झालं तिथे की पूर्ण मंदिराचं एंटरटेनमेंट फुकट एंटरटेनमेंट चालू होतं. ज्याला इंग्रजी कळत होतं ना, तो सगळ्या शिव्या ऐकत होता. बापरे. म्हणजे आपल्या गावाकडे एखाद्याने त्याची व्होकॅब्युलरी सुरू केली ना, शब्दकोश असतो ना गावाकडे शिव्यांचा, तो एकदा सुरू झाला की मग ते काही थांबत नाही. तशी ती पोरगी थांबेच ना. गेटवर दिखावा करायची गरज. अर्जुन दिखावा करत होता. स्टार्टिंगला काय म्हटलं, ए कृष्ण चल बघू कोण युद्धाला आलंय, आणि बघितलं इतका गार झाला तो, म्हणजे चला घरी. भगवंत घरी नाही, हे इथे, इकडे जायचं आपल्याला. भगवंत आता सर्जरीच करणार त्याची. सत्संग सर्जरीचं स्थान आहे, घाबरायचं. बिना ॲनेस्थेशियाची करायची काय? आपण ॲनेस्थेशिया देऊन सर्जरी करतो. रडला अर्जुन, काही प्रॉब्लेम नाही, रडायचं आयुष्यात. ठीक आहे. आता इथे परत अर्जुन तेच सांगतोय, खूप भयभीत झालाय. अर्जुनाच्या अंगाला कंप, श्वेत. बघा, भीतीचे लक्षण ना एकदम टिपिकल आहेत. एखाद्या जागी जर तुम्हाला भीती वाटायला लागली ना, याचा अर्थ काहीतरी कमी आहे तुमच्या लाईफमध्ये. ती पूर्ण करा, ती भीती आपोआप निघून जाते.
जे लोक सारखं रुटीन मध्ये तेच 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 करतात. दुसरी गोष्ट, जे लोक झोपत नाही रात्री, वटवाळासारखी घोडासारखी फिरतात, त्यांना भीती फार जास्त असते. लक्षात घे, प्रॉब्लेम आहे. कारण शरीराला जर झोप मिळाली नाही, पुढे येईल 6व्या चॅप्टर मध्ये, ज्याला झोप व्यवस्थित नाही ना त्याला भीती 100% राहणार. हे लिहून घ्या, हे त्याचा बाय प्रॉडक्ट आहे. म्हणून झोपेसारखं औषध नाही, झोपेसारखं औषध नाही. झोप वेळोवेळी घ्या. येत नसेल तर कारण विचारा, सल्ला घ्या, पण झोपा. फक्त इथे नाही झोपायचं. लोक सगळीकडे जागतात. पुढच्या वेळेला त्या प्रभूजींना सांगणार, एक कॅमेरा ना इकडनं लावा बरं का, असं यांची चेहरे दिसले पाहिजे सगळ्यांची. झोपला की लगेच. तरी ते तो म्हणतो, मला राज्य नको, मला काही नको. अर्जुन म्हणतो, मला सुखी व्हायचंय. कृष्णा, मला सुखी कर. हे युद्ध नको, मला राज्य नको, मला वैभव नको. मग संजय सांगतायत, एवं उक्त्वा ऋषिकेशम गुडाकेश परंतप न योत्सेति गोविंद उक्त्वा तुष्णीम बभू. असं बोलून अर्जुन पूर्णपणे शांत झाला. आता ज्या वेळेला अर्जुन हतबल झाला, शांत झाला, आता भगवंत बघा काय करतात. तम उवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोर उभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वच. कोणाला ट्राय करायचंय? तमुवाच ऋषिकेश प्रहसन्निव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तम् इदं वच. खूप सुंदर. तर इथे भगवंत काय म्हणतात, तम उवाच ऋषिकेश. जेव्हा अर्जुन हतबल झाला, भगवंताने काय केलं सांगा बरं? भगवंताने काय केलं? अर्जुन हतबल झाला, रडायला लागला, गांडीव खाली, तो खाली बसला. इथे काय केलं? वो तो हो गया ना, वो तो फर्स्ट चैप्टर में हो गया. भगवंत हसले. हे बघा, प्रहसन, हसन, हसन म्हणजे हसले. का हसले भगवंत? आता समजा तुमच्याकडे तुमचा मित्र किंवा मैत्रीण आली आणि मोठा प्रॉब्लेम घेऊन आला आणि तुम्ही दात दाखवायला, किती लोक करणार असं? किती लोक करणार असं? एकदम जवळचा मित्र, खासम खास, सगळे एकत्र. किती लोक कर? एकदम जवळचा तुमचा मित्र, तुमचा समवयीन, सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्याबरोबर शेअर करतात आणि त्याने एक प्रॉब्लेम सांगितलं तुम्हाला, तुम्ही हसता. काय ही चूक बरेच लोक करतात. हे बघा, तुमच्यासाठी तो प्रॉब्लेम छोटा आहे, त्याच्यासाठी मोठा आहे. ठीक आहे ना, आम्ही समजू शकतो तुमच्यासाठी प्रॉब्लेम मोठा छोटा आहे हो, पण तो सध्या नाही हँडल करू शकत आहे. तुम्हाला त्याच्या स्तरावर यावं लागेल. आता ही याच्यानंतर भगवंत एकदम एबीसीडी सुरू करतील. कोणासाठी? आपल्या मित्रासाठी. त्या स्थितीमध्ये तुम्हाला त्या लेकराच्या, तुमच्या मित्राच्या, तुमच्या पतीच्या, तुमच्या पत्नीच्या स्तरावर यावं लागेल. हे गरजेचं आहे, हे समजा. तुम्हाला तो प्रॉब्लेम नाहीये, मान्य, त्याला आहे, तो नाही हँडल करू शकत आहे. काही वेळेला ती ताकद द्यावी लागते त्या लेवलवर येऊन, आणि ते भगवंत इथे करणार अर्जुनासाठी. ते का हसले? कारण अरे तू तो मित्र होतास, आता तू शिष्य झाला.
मित्र शिष्य झाला म्हणून भगवंत हसले, कारण आता त्याला शिष्याच्या लेवलवर येऊन समजावं लागेल, खालच्या लेवलवर यायचं आता. आपल्यासाठी 1+1=2 सोपं आहे हो. त्याला विचारलं का, सांग बाबा 1+1=2 येईल का, त्याला सांगता नाही, तू तर एवढाच आहे. त्याच्यासाठी अवघड येते. त्याच प्रकारे आपली पत्नी, आपले पती, आपली मुलं, आपले नातेवाईक, आपल्या अनुसार प्रॉब्लेम छोटा असेल, त्यांच्या अनुसार त्यांच्या लेवलवर तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता 11 ते 30 लिहून घ्या, मार्क करून घ्या पुस्तकात. 11 ते 30 हा जो सेक्शन आहे याला गुह्य ज्ञान म्हटलंय. काय म्हटलंय? गुह्य ज्ञान. आणि त्या गुह्य ज्ञानाची जी सुरुवात आहे ती आत्मा आणि शरीर याचा भेद. हा भेद जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, तुमच्या आयुष्यातनं भीती कधीच जाणार नाही, जाणारच नाही, गॅरंटी. जाऊ शकत. त्याला कारण पण तशी. तर आपण 1-2 मुख्य श्लोक बघू आणि त्याच्यानंतर आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊया. ठीक आहे. आता ज्यांच्याकडे गीता आहे व्यवस्थित या श्लोकाकडे लक्ष द्या, कारण इथून एक वेगळा सेक्शन सुरू होईल 11 ते 30. तो सगळ्यांना माहिती पाहिजे. रेडी सगळे? ओके, मागचे रेडी? श्री भगवान वाच अशोच्यान अन्वशोच्यस्त्वम् अशोच्यान अन्वशोच्यस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाससे गतासुन अगतासुंश्च नानुशोचन्ति पंडिता. कोणाला ट्राय करायचं आहे? न्यू एक. श्री भगवान वाच अशोच्यान अन्वशोच्यस्त्वम् प्रज्ञावादांश्च भाससे गतासुन अगतासुंश्च नानुशोचन्ति पंडिता. तर इथे भगवंत सांगतायत अशोच्यान अन्वशोच्यस्त्वम्. तू त्या गोष्टींसाठी शोक करतोय ज्या शोक करण्या योग्य नाही. किती लोकांनी समुद्रावर समुद्रकिनारी किती लोक गेले? तिथे गेल्यावर काय करतो आपण? तिथे गेल्यावर काय करतो आपण? रेतीमध्ये काय करतो? काय म्हणतो? किती लोकांनी घर बनवले मातीचं तिथे? बनवलंय? बाकीचे मासे बघायला गेले. ठीक आहे, आपण घेऊन जाऊ, यात्रा घेऊ आपण. तर ती किती आवडीने बनवलं ना आपण. आणि त्या मातीच्या घरात आपण ते कप्पे बनवतो. आई इथे बेडरूम, आपलं मोठा बेडरूम, इथे डायनिंग रूम, इथे हे, इथे ते. आणि ती पाण्याची लाट आल्यानंतर काय होतं? नक्की वाहून जात. किती लोकांचं वाहून गेलं? RCCचं बांधू ना, सिमेंट कॉन्क्रीट राहील नाही का? बरं, मग तू मुलगा रडायला लागतो तेव्हा काय करतात आई वडील? काय करतात आई वडील तेव्हा? काय करतात आई वडील तेव्हा? रागवता. कारण त्यांनाही माहितीये बाबा हे काही एवढं महत्वाचं नाही, रेतीच आहे, वाहून गेलं. लहानपणी एक गेम असायचा, आता पुरुष मंडळींना आठवत असेल, पानटपरीच्या बाहेर जाऊन मुलं ना ते सिगरेटचे डबे जमा करायचे. किती लोकांनी केले? रिकामे डबे है ना.
विल्स असेल तर 50 पॉइंट, ब्रिस्टॉल असेल 100 पॉइंट, हा 555 असेल 200 पॉइंट. आणि ते मोठे लोक सिगरेट प्यायचे, डबे फेकून द्यायचे, आणि ते सगळे पोरं पळायचे 200 पॉइंट. आता लहानपणी जो सिगरेट प्यायचा तो काय म्हणायचा, काय मूर्ख आहे, 200 पॉइंट, 50 पॉइंट, 100 पॉइंट. त्याच्या दृष्टीने ते रिकामा डब्बा आहे, पण त्या मुलाच्या अनुसार काय आहे, 200 पॉइंट, 50 पॉइंट, 100 पॉइंट. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करताय? तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करताय सध्या? मोठे मंडळी आहे का, गेली? मोठे मंडळी काय करताय सध्या त्यांच्या जीवनामध्ये? काय करतायत सर? पॉइंट जमा करताय. घर झालं 200 पॉइंट, टीव्ही आला 50 पॉइंट, गाडी आली 100 पॉइंट. तुमच्या खेळात आणि मोठ्यांच्या खेळात काही अंतर नाहीये. जसं ते पॉइंट पॉइंट खेळतायत ना, तुम्ही पण काय करताय? तुम्ही पण पॉइंट पॉइंट खेळताय. जसं ते मुलं डब्बे रिकामे घेऊन जायचे, मित्रांना बघ माझे 1000 पॉइंट झाले. तुम्ही समाजात जाऊन दाखवत, आमच्याकडे बघ 1000 पॉइंट आहे, गाडी आहे, बंगला आहे. तेरे पास क्या है? मेरे पास माँ है. काही नाही, नुसते रिकामे डब्बे जमा करा तुम्ही. मागच्या जन्मातले डबे कुठे गेले तुमचे? कुठे गेले डबे मागच्या जन्मातले? इतकं कठोर परिश्रम करून जे तुम्ही डबे जमवले, कुठे गेले डबे? काही नाही. इथे भगवंत ते सांगतात, अशोचन अन्वशोच्यस्त्वम. अरे ज्या गोष्टीला खूप महत्व नाहीये, त्या गोष्टीला तू इतकं महत्व का देतोय? प्रज्ञावादांश भासते. आणि वरून आपण मोठी मोठी फिलॉसॉफी सांगतो, आजकाल लागतं हे सगळं. असं दाखवतो का काय ब्रिलियंट आन्सर आहे, लागतंय सगळं. प्रज्ञावादांश भासते. मोठ्या मोठ्या गप्पा तू करतो. गतासून अगतासूंश न अनुशोचंती पंडित. पंडित लोक ज्या गोष्टीबद्दल शोक करत नाही, त्या गोष्टीबद्दल तू शोक करतो. बोलतो पंडितासारखा, पण वागत नाही पंडितासारखा. काही लोक सत्संगाला येतात आणि एक्झॅक्ट हीच अवस्था होते. का? कारण याच्या पुढचं तुम्हाला कळलेलं नाही. हे भगवंत पुढच्या सत्रात आपल्याला सांगतो. आपण बोलतो मोठ्या मोठ्या गप्पा, मुलांना सांगतो असं वागायला पाहिजे, तसं वागायला पाहिजे, टीव्ही बघायचं नाही, आणि हे घेऊन बसतात रिमोट, IPL. तुम्हीच अडकलेले, तुम्ही दुसऱ्यांना काय शिकवणार? भगवंत इथे तेच सांगतात, अरे तू राजा होणार आहेस भावी, आणि तुलाच माहिती नाही काय करायचंय. म्हणून ते भगवंत थोडं कठोर बोलतील पुढे जाऊन अर्जुनाशी. का? कारण अर्जुनाचे काही सिद्धांत भगवंताला क्लिअर करून घ्यायचे. ठीक आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. तर पुढचा जो सत्र आहे, शरीर आणि आत्मा याचं सगळे डिटेल भेद सांगतील. ते 20 श्लोक आपण कव्हर करू.